भाऊबीजेच्या सकाळचं वातावरण गावात खास असतं. आकाशात गार वारा, अंगणात रांगोळ्या आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोनालीनं आपल्या भावाला समर्थला भाऊबीजेचं आमंत्रण दिलं होतं. पण यंदाची सकाळ वेगळी होती, कारण मागच्या वर्षभरात जे घडलं ते दोघांचं आयुष्य बदलून गेलं होतं. आईच्या मृत्यूनंतर समर्थनं गाव सोडलं आणि शहरात गेला. सोनालीने घर, शेती आणि वडिलांचं स्मरण हे सगळं एकटीनं सांभाळलं. पर भावंडांमध्ये गैरसमज वाढले, कारण पैशांबाबत, संपत्तीबाबत आणि आईच्या वारशाबाबत काही लोकांनी त्यांच्या नात्यात फूट घातली होती. भाऊबीजेच्या आधीच्या रात्री सोनाली अंगणात दिवे लावत होती आणि तिच्या डोळ्यांसमोर फक्त भावाचं बालपण फिरत होतं. तो लहानपणी कसा तिच्या केसात फुलं खोचायचा, ती त्याला मिठाई द्यायची, आणि आज तोच भाऊ तिला दोष देत होता की तिनं आईची मालमत्ता लपवली. पण सत्य मात्र दुसरंच होतं. घरातली जुनी बाई, मावशीच्या रूपातली लोभी स्त्री सगळं खेळ खेळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात चर्चा होती की समर्थ परत येणार नाही. पण नेमकं दुपारी तो आला. सगळ्यांना वाटलं आज काहीतरी होणारच. सोनाली आरशासमोर बसून ओटीपोटी करत होती, पण तिच्या हातातलं थाळं थरथरत होतं. समर्थ घरात आला, डोळ्यांत राग आणि तिरस्कार घेऊन. तू आईची शेवटची इच्छा लपवलीस, तो म्हणाला. सोनाली रडत म्हणाली, मी नाही लपवली समर्थ, कोणीतरी आपल्यात फूट घातली आहे. पण समर्थ ऐकायला तयार नव्हता. मावशी मागून हसत होती, कारण तिचं खेळ पूर्ण झालं होतं. तिला हवं होतं की हे दोघं कायम वेगळे व्हावेत, म्हणजे संपत्ती तिच्याकडे येईल. आणि नेमकं त्या क्षणी भाऊबीजेच्या थाळीतलं तांदूळ सोनालीच्या हातातून खाली पडलं आणि गावातल्या लोकांनी कुजबूज केली. बहिणीनं भावाला अपशकून दाखवला. वातावरण ताणलेलं. समर्थनं रागात थाळी दूर फेकली आणि घराबाहेर पळाला. पण सोनाली त्याच्या मागे गेली. थांब समर्थ, सत्य ऐकून घे. पण त्याने मागे वळून पाहिलंही नाही. अचानक बाहेर वीज कोसळली, पाऊस पडू लागला आणि समर्थचा पाय ओलसर दगडावरून घसरला. तो पडला. त्याचं डोकं दगडावर आपटलं. सगळं क्षणभरात शांत झालं. सोनाली किंचाळली. गावकरी धावले, पण कुणालाही काय झालं ते समजलं नाही. बातमी पसरली. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला मारलं. सोनालीवर आरोप झाले. पोलीस आले. गावात कुजबूज वाढली. आणि सोनाली शांत राहिली, कारण तिला ठाऊक होतं ती निर्दोष आहे. 3 दिवसांनी पोलीस तपासात समोर आलं की समर्थ जिवंत आहे. तो शहरात हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. सोनाली रडत त्याच्याकडे धावली आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं त्याला कुणी मारलं नाही, तो स्वतः घसरला. पण त्या अपघाताचा गुन्हा मात्र लोकांच्या तोंडात सोनालीवरच होता. तिनं ठरवलं आता ती सत्य उघड करणारच. मावशीकडे काही कागदपत्र होती, ज्यावरून समजलं की आईच्या वारशाचे खरे मालक हे दोघं भावंड होते. पण मावशीने बनावट सही करून सगळं स्वतःकडे घेतलं होतं. सोनालीनं पोलिसांना पुरावे दिले आणि सत्य समोर आलं. समर्थ शुद्धीवर आल्यावर सोनाली त्याच्या समोर बसली, हातात राख आणि फुलं घेऊन. यावेळेस मी तुला राख देणार नाही, फक्त माफी मागतीये, ती म्हणाली. समर्थनं तिच्या हातावर हात ठेवला. नको सोनाली, मीच तुझ्यावर अन्याय केला, तू नाही. दोघांचे डोळे भरून आले. हॉस्पिटलच्या खिडकीतून सकाळचा सूर्य डोकावत होता आणि बाहेर पक्षी गात होते. भाऊबीजेचा खरा अर्थ पुन्हा जन्म घेत होता. त्याच वेळी गावातला लोकवर्ग देखील हादरला, कारण मावशीचा गुन्हा उघड झाला होता. तिला अटक झाली आणि भावंडांनी आईच्या नावानं गावात एक छोटी शाळा उघडली. सोनाली रोज सकाळी त्या शाळेत फुलं ठेवायची आणि समर्थ शहरातून येऊन मुलांना शिकवायचा. भाऊबीजेच्या पुढच्या वर्षी दोघांनी एकत्र बसून आरती केली.
यावेळेस ना थाळी पडली ना गैरसमज. फक्त एका बहिणीचं आणि भावाचं नातं पुन्हा जन्माला आलं. आणि गावातल्या ज्येष्ठांनी म्हटलं, ज्याच्या नात्यात प्रेम खरं असतं त्यात वाद फक्त परीक्षेसाठी येतात. त्या दिवसानंतर सोनाली आणि समर्थ यांची कहाणी गावात एक उदाहरण बनली की भावबीजेच्या दिवशी जर प्रेम, विश्वास आणि सत्याचं नातं जपलं तर कोणताही गैरसमज नातं तोडू शकत नाही. कथा संपली, पण तिचा अर्थ कायम राहिला. कारण त्या दिवशी बहिणीनं भावाला मारलं नाही, तर त्याच्या अहंकाराला हरवलं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.